नमस्कार मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंगच्या रेकॉर्डेड बॅच सेशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर पाठ क्रमांक 10 आज आपण या ठिकाणी पाहत आहोत। यापूर्वीच आपले 9 पाठ झालेले आहेत। मागचा 9व्या पाठ क्रमांकात जो काही व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपला मध्ये मित्रांनो व्हिडिओ कटला होता, कारण की आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ आपला स्टॉप झाला होता। त्यामुळे आपण 10व्या क्रमांकाचा पार्ट या ठिकाणी बनवतो। यामध्ये पहा 5 प्रश्नापासून समोरचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, लसावी आणि मसावीचे बेसिकचा एक टॉपिक आपला ऑलरेडी झालेला आहे, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक झाला आणि हा तिसऱ्या क्रमांकाचा टॉपिक आहे लसावी आणि मसावीचा। आणि आपल्या संपूर्ण बॅचचा हा 10व्या क्रमांकाचा व्हिडिओ, मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत लसावी आणि मसावी, थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे गणित असणार आहेत आणि परीक्षेला विचारले जातात। जर मित्रांनो तुमचा बेसिक गणित जर तुमचं पाया भक्कम असेल तर तो मित्रांनो सर्व संपूर्ण गणित तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे तुमचा बेसिक पाया हा गणितामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो। तर आपण बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जात आहोत का। लसावी आणि मसावीची बेसिक माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली, दुसऱ्या व्हिडिओमध्ये थोडेसे मीडियम लेवलचे गणित पाहिले, आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये थोडेसे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणारे गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत आलेलो होतो। तर पहा गणित आपल्याला काय दिले, 5व्या क्रमांकाचं गणित आहे। दोन संख्येचा लसावी 495 व मसावी 5 आहे, तर लहान व मोठी संख्या काढा। आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत लहान व मोठी संख्या। आता मित्रांनो या ठिकाणी यक्स वगैरे आपल्याला काय दिले नाही मागच्या गणितावानी। मागचा भाग पाहून घ्या, हा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा भाग लसावी मसावीचा आहे। तर पहा दोन संख्या, आता ज्यावेळेस तुम्हाला लसावी आणि मसावी दिले जातात आणि त्याच्यावरून आपल्याला दोन्ही सुद्धा संख्या काढायच्या असतात, त्यावेळेस हे गणित कसं सोडायचं थोडंसं लक्ष द्या। अशा स्वरूपाचं गणित मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला विचारलं जाऊ शकतं। तर पहा सर्वप्रथम लसावी लिहून घ्या। लसावी किती आहे 495। छदामध्ये काय करायचं मित्रांनो, मसावी लिहून घ्यायचा। मसावी किती आहे 5। ठीक आहे, मसावी किती आहे मित्रांनो, आपला मसावी या ठिकाणी आहे 5। ठीक आहे, मसावी किती आहे आपला या ठिकाणी 5 आहे आपला मसावी। आता काय करायचं मित्रांनो, या 5 वरच्या 495 संख्येला भाग देऊयात, म्हणजेच जे काही लसावी लसावीला आपण मसावीने भाग देऊयात। आता लसावीने जर आपण या ठिकाणी पहा मसावीने जर लसावीला भाग जर दिला तर पहा म्हणजे 5 ने आपण 495ला भाग देऊयात। तर 5 1 5 5 2 10 5 3 15 5 9 मित्रांनो 45। 5 गुणाकारामध्ये 9 जर केलं तरी ते 45, म्हणजे 49 मधून 45 गेल्याच्या नंतर खाली राहते मित्रांनो 4, म्हणजे परत झाले हे 5 आणि हे 4 की झाले 45। मग 45 झाल्याच्या नंतर परत 5 9 45, म्हणजे 99 आले हे आपलं आन्सर। म्हणजे पहा या ठिकाणी लसावी आणि मसावी दिल्याच्या नंतर आपल्याला दोन संख्या जर विचारल्या जर असतील तर पहा पहिली स्टेप काय करायची, सर्वप्रथम लसावी लिहायचा। लसावीच्या भागाकारामध्ये या ठिकाणी मसावी लिहायचा। मसावीने भाग दिल्याच्या नंतर आता आपली संख्या आली 99। आता 99 संख्या आल्याच्या नंतर या संख्येचे दोन भाग करायचे। असे दोन भाग करायचे की या ठिकाणी या 99ला दोन्ही सुद्धा संख्येने भाग गेला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी पहा 3 ने 9 ने सुद्धा भाग जाईल, त्याच्यानंतर 11 ने सुद्धा भाग जाईल। आता 9 ने भाग जातो, 11 ने सुद्धा भाग जातो, म्हणजे याचे असामायिक अवयव काय झाले 9 आणि 11। म्हणजेच आता काय करायचं, आता इथपर्यंत आल्याच्या नंतर काय करायचं, आता 9 आणि 11 मध्ये कोणती संख्या लहान आहे, 9 ही संख्या लहान आहे आणि 11 ही संख्या काय मोठी आहे। आता काय करायचं, आपल्याला लहान संख्या शोधायची आहे, म्हणून 9 सोबत काय मसावी, पहा 9 सोबत आपण मसावीचा गुणाकार करूयात। मोठी संख्या काढायची म्हणून 11 मोठे आहेत, म्हणून 11 सोबत परत आपण या ठिकाणी मसावीचा गुणाकार करूयात। लसावीने कधी सुद्धा गुणायचं नाही, तर मसावीने गुणायचं हे लक्षात ठेवायचं आहे। मग पहिली संख्या म्हणजेच लहान संख्या काय येणार, 9 5 45, म्हणजे लहान संख्या 45 आणि 11 5 55। मोठी संख्या काय येणार 55, लहान संख्या येणार मित्रांनो 45। म्हणजे दोन संख्येचा लसावी 495 व मसावी 5 आहे, तर लहान व मोठी संख्या काढा। तर लहान व मोठी संख्या, लहान संख्या आहे 45, मोठी संख्या आहे 55। आता मित्रांनो या ठिकाणी 55 आणि 45 या दोन्ही संख्येचा मसावी या ठिकाणी तुमचा 5 आला पाहिजे आणि लसावी तुमचा 45 आला पाहिजे। आता याचा लसावी मसावी कसा काढायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे मागचे बेसिकचे 2 व्हिडिओ पाहून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता याचा लसावी आणि मसावी येत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी 100% मागचे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे 100% तुम्हाला या ठिकाणी याचा लसावी आणि मसावी येणार आहे। म्हणजेच 45 आणि 55चा तुमचा लसावी आला पाहिजे 495 आणि मसावी आला पाहिजे 5, तर तो तुमचा या ठिकाणी आन्सर बरोबर असणार आहे। त्यामुळे मागचे व्हिडिओ पाहून घ्या, 100% तुम्हाला याचा फायदा होईल। तर होमवर्कच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो 45 आणि 55चा मला मसावी आणि लसावी तुम्ही काढून दाखवा स्टेप बाय स्टेप। ठीक आहे, आता पुढचं गणित पहा 6 नंबरचं। 6 नंबरचं गणित आपल्याला काय सांगतं, तर पहा दोन संख्येचा लसावी। आता हे सुद्धा गणित त्यासारखंच आहे, थोडंसं लक्ष द्या जर तुम्हाला पहिलं गणित समजलं नसेल तर। दोन संख्येचा लसावी 108 व मसावी 18 आहे, तर लहान व मोठी संख्या शोधा।
मित्रांनो गणित सोपेचे थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर पहा, सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, लसावी छेदामध्ये काय मसावी घ्यायचा, म्हणजेच लसावीला आपण मसावीने भाग देऊयात. म्हणजेच या ठिकाणी पहा 108 भागाकारामध्ये 18. आता 18ने जर 108ला जर भाग जर दिला तर 18 सके 108, 18 सके 108. आता काय करायचं, 6चे 2 असे अवयव पाडायचे की ज्याला दोन्हीने सुद्धा या ठिकाणी 6ला भाग जाईल. मग या ठिकाणी पहा, पहिला 2 आणि दुसरा 3, म्हणजे 3 दोन्ही 6 हे झाले याचे 2 अवयव. कारण की 2ने 6ला भाग जातो, त्याच्यानंतर 3ने सुद्धा 6ला भाग जातो, म्हणजे 2 संख्येने या 6ला भाग जाईल अशा 2 संख्या पाहिजेत. मग या ठिकाणी पहा, लहान संख्या आपल्याला विचारली असेल तर लहान अवयव आपला 2, मोठा अवयव आपला 3. म्हणून काय करूयात, लहान संख्या काढायची म्हणून 2 गुणाकारामध्ये मसावीने गुणून घेऊयात. नेहमी मसावीने गुणायचं, मागच्या सुद्धा गणितामध्ये मी सांगितलं होतं. मोठी संख्या काढायची तर मोठा असामायिक अवयव आहे 3, त्याच्यासोबत गुणाकार करायचा 18चा, म्हणजेच मसावीचा गुणाकार करायचा. मग लहान संख्या आपली काय येणार, 9 दोन्ही. या ठिकाणी पहा 18 दोन्ही 36 आणि 18 त्रिक 54, 18 त्रिक 54. म्हणजेच 2 संख्येचा लसावी 108 व मसावी 18 आहे. तर लहान व मोठी संख्या काढा, तर लहान संख्या असणार 36, मोठी संख्या असणार 54 आणि 54 आणि 36चा तुम्ही मला लसावी आणि मसावी काढून दाखवा. 54 आणि 36चा लसावी आणि मसावी काढून दाखवा. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर याचा लसावी आणि मसावी नक्की मला या ठिकाणी काढून द्या. म्हणजे तुम्हाला तुमचा सराव सुद्धा होईल आणि परीक्षेमध्ये 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. गणित हा विषय मित्रांनो सरावचा विषय. तुम्ही जेवढा सराव जास्ती कराल तेवढं मित्रांनो तुम्हाला त्याचा या ठिकाणी प्रॅक्टिस होणार आहे आणि जेवढे तुम्ही सराव जास्त कराल तेवढं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मार्कसुद्धा एक मार्क येणार आहे. कारण की खूप छोट्या कन्सेप्ट असतात, परंतु ते छोट्या कन्सेप्ट आपल्याला आपले मार्क घेऊन जातात आणि त्याच ठिकाणी आपली पोस्ट निघून जाते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला जर तुमची पोस्ट काढायची असेल किंवा पोस्टमध्ये जर मित्रांनो कुठल्याही पोस्टमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव आणायचं जर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. म्हणजे तुमचं जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे. 5-6 नंबरचा प्रश्न काय सांगतो, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4, 5ने भागल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. आता कधी सुद्धा लक्षात ठेवा, ज्यावेळेस गणितामध्ये तुम्हाला लहानात लहान हा शब्द वापरला जातो त्यावेळेस दिलेल्या सर्व संख्येचा काय करायचा, लसावी करायचा. लसावी लघुत्तम सामायिक विजय का लसावी, या ठिकाणी काय करायचा, याचा लसावी करायचा, लसावी. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं दिलं जाईल की अशी मोठ्यात मोठी संख्या सांगा, मोठ्यात मोठी जर म्हणते त्यावेळेस काय मसावी, मसावी. एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला काय गणितामध्ये काय दिले, लहानात लहान संख्या सांगायची म्हणजे 3, 4, 5 यांचा आपल्याला काय करायचं मित्रांनो, लसावी काढायचं आहे. आता लसावी काढत असताना लक्षात ठेवा, संख्येचे निरीक्षण करा. यामध्ये 3, 4 आणि 5 यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो 5 ही मूळ संख्या आहे, त्याच्यानंतर 3 सुद्धा मूळ संख्या आहे. ज्यावेळेस तुम्हाला लसावी मसावी काढत असताना जर मूळ संख्या दिलेल्या असतील तर त्यावेळेस लसावी काढत असताना सर्व संख्येचा गुणाकार करायचा आणि मसावी काढत असताना काय करायचं, मसावी काढत असताना नेहमी मूळ संख्येचा मसावी हा 1 असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता आपल्याला सांगितलं काय, अशी लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या म्हणजे काय मित्रांनो, आपल्याला लसावी काढायचा आणि लसावी म्हणजेच काय मित्रांनो, मूळ संख्येमध्ये सर्व संख्येचा या ठिकाणी काय करावा लागतो, गुणाकार करावा लागतो, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला काय 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 यांचा सर्वांचा काय करा, गुणाकार करा. मग 3 चौक 12 आणि 12 पंचे 60, 12 पंचे काय झालं मित्रांनो 60, म्हणजे आपला लसावी किती आला या ठिकाणी 60. परंतु गणितामध्ये काय म्हणते पहा, अशी लहानात लहान संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे की जिला 3ने 4ने व 5ने भागल्याच्या नंतर प्रत्येकी बाकी 1 उरते. मग बाकी 1 उरते म्हणजेच काय करायचं, दिलेल्या लसावीमध्ये +1 करायचा, बाकी 1 उरते ना तर +1 करायचं. त्यांनी जर म्हणलं बाकी 2 उरते तर 2 करा, त्यांनी जर म्हणलं बाकी 3 उरते तर 3 करा, त्यांनी जर म्हणलं बाकी 4 उरते तर 4 करा. परंतु आपल्याला या ठिकाणी काय म्हणते, बाकी 1. म्हणून काय करा, दिलेल्या लसावीमधून काय करा, आलेल्या लसावीमधून आपल्याला 1 मायनस करायचं आहे. 1 जर मायनस केल्याच्या 1 प्लस करा, 1 प्लस करायचा, कारण की बाकी उरते म्हणते. बाकी उरते म्हणजे काय मित्रांनो, 1 प्लस करा. 1 प्लस करायचा म्हणजे 60 मध्ये 1 जर मिळालं तर होते मित्रांनो 61. काय होते मित्रांनो 61. म्हणजे अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4, 5ने भागल्यास प्रत्येकी बाकी 1 उरते, तर ती संख्या आहे मित्रांनो 61 ही संख्या. आता 61ला तुम्ही भाग द्या, 61ला तुम्ही या ठिकाणी 3ने भाग द्या, परत 61ला तुम्ही या ठिकाणी 4ने भाग द्या आणि 61ला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 5ने भाग द्या. आता प्रत्येकी बाकी तुम्हाला 1 या ठिकाणी उरलेली दिसेल, म्हणजेच या ठिकाणी आपली बाकी काय असणार, 1 असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी सोडून पहा, म्हणजे तुमचा सराव जेवढा जास्त होईल तेवढा तुम्हाला या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे. त्यामुळे आता याचं उत्तर काय असणार, तर पहा अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4, 5ने भागल्यास प्रत्येकी बाकी 1 उरते, तर ती संख्या आहे मित्रांनो 61. कोणती संख्या, 61 असणारी
ही संख्या. तर आशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. 7 नंबरचं गणित पहा. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर या ठिकाणी ती संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. लक्षात ठेवा, अशी लहानात लहान संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची. महत्त्वाचं गणित आहे पहा. असं गणित तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर तलाठी ग्रामसेवकला विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. सर्वप्रथम काय करायचं, अशी लहानात लहान संख्या, लहानात लहान हा शब्द असेल तर आपल्याला काय करायचं, नेहमी काय लसावी काढायचा. नेहमी काय काढायचा, लसावी काढायची. म्हणजे आपल्याला काय करायचं, 12 त्याच्यानंतर 16, 16च्या नंतर 18 या 3 संख्याचा काय काढायचा, लसावी काढायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी लक्षात ठेवा 12 त्याच्यानंतर 16 त्याच्यानंतर मित्रांनो 18. आता यांचा काय करायचं, आपल्याला लसावी काढायचा. लसावी काढते वेळेस तुम्हाला मी काय सांगितलं होतं, असे आडवे स्तंभ मारायचे. आता काय करायचं, सर्वप्रथम 2 ने भाग देऊयात. पहा 12ला जर आपण 2 ने भाग जर दिला तर 6चा जाणार आहे. 16ला जर आपण 2 ने भाग जर दिला तर 8चा जाणार आहे. आणि 18ला जर आपण 2 ने भाग जर दिला तर या ठिकाणी 9चा जाणार आहे. आता पहा या ठिकाणी लसावी काढायचं म्हणजे कमीत कमी 2 संख्येला एकाच संख्येने भाग जाणं गरजेचं असतं. म्हणून जर या ठिकाणी आपण 2 ने परत भाग जर दिला तर 6ला जातो, म्हणजे 3 दोन्ही 6 आणि 4 दोन्ही 8. 9ला जात नाही म्हणून 9 जशास तसा. आता परत 3 4 9 3 4 9 या संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का, तर कुठल्याही एका संख्येने या 3 संख्येला भाग जात नाही, परंतु 2 संख्येला जातो. तर त्या 2 संख्येत मित्रांनो 3 आणि 9 ह्या 2 संख्येत याला कितने भाग जातो, 3 ने भाग जातो. 3 ने भाग जातो म्हणून काय करायचं, 3 1 3 4 जशास तसा, त्याच्यानंतर 3 3 9. आता मित्रांनो 1 4 आणि 3 याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून आता डायरेक्ट याचा लसावी काढूयात. पहा बेदोनी 4 4 3 12 12 1 12 12 चौक 48 आणि 48 गुणिला 3 करा. 48 गुणाकारामध्ये 3 3 8 24 24ला 4 हातचे आले 2 3 चौक 12 12 2 14. हे झाले मित्रांनो 144. काय आला मित्रांनो, आपल्याला लहानात लहान संख्या म्हणजेच आला आपल्याला लसावी. लसावी किती आला, 144. मग काय म्हणते मित्रांनो, पहा 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते. आता काय करूयात, 12ने भागल्याच्या नंतर बाकी किती उरायले मित्रांनो, या ठिकाणी 12ने भागल्यास बाकी किती, 12ने भागल्यास बाकी 9 उरते, 12ने भागल्यास बाकी 5 उरते, म्हणजेच 12मधून 5 गेला. 12मधून 5 गेल्याच्या नंतर राहते मित्रांनो 7. परत पुढं काय म्हणते पहा, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, म्हणजे 16 - 9 जर केलं, 16 - 9 केले तर बाकी उरते 7. त्याच्यानंतर 18ने भागल्यास बाकी 11 उरते. जर 18मधून जर आपण 11 मायनस केला तर बाकी किती उरायला मित्रांनो, 7. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा 7, या ठिकाणी सुद्धा 7, या ठिकाणी सुद्धा 7. म्हणजेच आता काय करावं लागेल, आपल्याला 144 मधून 7 मायनस करावं लागतील. आता 144 मधून जर मित्रांनो तुम्ही 7 या ठिकाणी जर मायनस जर केलं तर येणार मित्रांनो 137. म्हणजेच या ठिकाणी पहा ती संख्या आपण असणार आपली 137. म्हणजेच काय मित्रांनो, अशी लहानात लहान संख्या कोण सांगा की जिला 12ने भागल्यास बाकी 5 उरते, 16ने भागल्यास बाकी 9 उरते, 18ने भागल्यास बाकी 11 उरते. तर ती संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 137. काय संख्या आहे, 137 असणार ती संख्या. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असणार आहे. तर पहा पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात. पुढचं गणित पहा अशा स्वरूपाचे एक मित्रांनो, हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट पहा. थोडेसे मित्रांनो हाय लेवलचे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं, परंतु एवढी सुद्धा जास्त हाय लेवल नाही. तुम्ही 2 ते 3 वेळेस जर पाहिले तर तुम्हाला ते समजणार आहे. अतिशय नवीन जे विद्यार्थी असतात त्यांना थोडंसं या ठिकाणी कठीण जाऊ शकतं, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी याच्या अगोदर काही थोडाफार गणिताचा सराव केलेला आहे किंवा 10वीपर्यंत ज्या विद्यार्थ्याचं गणित चांगलं होतं तर त्यांनाही समजण्यासाठी निश्चितच मित्रांनो त्याचा फायदा होईल. तर पहा अशी लहानात लहान संख्या सांगा. आता लहानात लहान परत मित्रांनो आपल्याला लसावी. लहानात लहान हा शब्द आला की सर्वप्रथम तुमच्या डोक्यामध्ये लाईट लागला पाहिजे. कशाचा, लसावीचा, म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. आता अशी लहानात लहान संख्या आपल्याला सांगायची कशी, तर जिला ज्यामध्ये 5 मिळवले असता, पहा ज्या संख्येमध्ये 5 मिळवले असता 20 25 आणि 30 या संख्येने निशेष भाग जातो. निशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बाकी उरत नाही, त्याला निशेष असं म्हटलं जातं. म्हणजे 20 25 आणि 30 यांनी भाग गेल्याच्या नंतर 5 या ठिकाणी त्या संख्येमध्ये 5 मिळवल्याच्या नंतर या संपूर्ण जे की 20 25 आणि 30 या संख्येने निशेष भाग जातो अशी संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची. परंतु ती संख्या कशी काढायची, लहानातली लहान काढायची. मग लहानातले लहान काढायचे असेल तर सर्वप्रथम काय करूयात, ह्या संख्या लिहून घेऊयात. 20 25 आणि 30. आता याचा आपल्याला काय करायचं, लहानात लहान म्हणजे काय, लसावी काढायचा.
लसावी काढत असताना 20, 25 आणि 30 या तिन्ही संख्येला भाग जाणारी एकच संख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे, तर ती आहे मित्रांनो 5. 5 पाहिल्याच्या नंतर 5 चोक 20, 5 5 25, 5 सक्क 30. आता 4, 5, 6 या संख्येपैकी कोणत्या तरी दोन संख्येला कमीत कमी या ठिकाणी भाग जावा. जर तुम्हाला मसावी काढायची जर गरज पडली असती तर एकच संख्येने भाग, परंतु लसावी काढत असताना निदान दोन संख्येला सुद्धा या ठिकाणी भाग गेला पाहिजे. म्हणजेच 4 आणि 6 या संख्येला 2 ने भाग जातो, म्हणून 2चा देऊयात. बेदोनी 4, 5 जशास तसा, बेत्रिक 6. आता या ठिकाणी पहा 2, 5 आणि 3 याला कोणत्या संख्येने या ठिकाणी भाग जाईल का? कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणून काय करूयात, या ठिकाणी 5 गुणिले 2, 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 5 100, 100 आणि 3 झाले 300. म्हणजेच पहा अशी लहानात लहान संख्या आपल्याला सांगायची आहे की जिच्यामध्ये 5 मिळवल्याच्या नंतर 20, 25 आणि 30 या संख्येने निशेष भाग जाईल. म्हणजेच 5 आपल्याला मिळवायची गरज पडणार आहे. म्हणजे आपल्याला लसावी काय आला मित्रांनो 300. म्हणजेच पहा 300ला 20 ने भाग दिल्याच्या नंतर पूर्ण भाग जाणार, त्याच्यानंतर 25 ने भाग दिल्याच्या नंतर सुद्धा पूर्ण जाणार आणि 30 ने भाग दिल्याच्या नंतर पूर्ण जाणार. परंतु आपल्याला गणितामध्ये काय म्हणतं, त्यामध्ये 5 मिळवायची गरज पडली पाहिजे. मग या संख्येमधून 5 मायनस करूया, म्हणजे आपल्याला ती संख्या मिळणार आहे. म्हणजे 295 असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता ज्यावेळेस तुम्ही 295 मध्ये या 295 मध्ये ज्यावेळेस तुम्ही या 295 मध्ये 5 मिळवाल तेव्हाच मित्रांनो 20, 25 आणि 30 या संख्येने पूर्णपणे निशेष भाग जाणार आहे. म्हणून आपलं उत्तर गणितानुसार काय असणार आहे, तर ते असणार आहे 245. म्हणजे अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 5 मिळवले असता, की ज्या संख्येमध्ये 5 मिळवले असता 20, 25 आणि 30 या संख्येने निशेष भाग जाईल, तर ती संख्या मित्रांनो 295. कोणते मित्रांनो 295 ती संख्या असणार आहे. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. आता पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहूयात. मित्रांनो हे गणित थोडेसे हाय लेवलवर मी अगोदरच या ठिकाणी सांगितलं होतं, त्यामुळे मागचे व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. स्टेप बाय स्टेप तुम्हाला गणित शिकायचं आहे. आता पहा पुढच्या स्टेपचे गणित आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. ही सुद्धा स्टेप गणितची खूप वेळेस लसावी मसावरची पोलीस भरतीला, इतर सर्व सेवा भरतीला विचारलेले. दोन संख्येचे गुणोत्तर 15, 11 आहे, त्यांचा मसावी 13 असल्यास त्या संख्या शोधायच्या आहेत. आता पहा ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलं जातं आणि हे गुणोत्तर मित्रांनो दिल्याच्या नंतर मसावी तुम्हाला दिला जातो, त्यावेळेस त्या संख्याचं सर्वप्रथम गुणोत्तर संक्षिप्त रूप करून घ्या. नसल होत तर डायरेक्ट याला गुणाकार देऊ शकता. आता पहा मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस गुणोत्तराचं गणित तुम्हाला दिलं जातं लसावी मसावीवर, त्यावेळेस हे गणित खूप महत्त्वाचं असतं किंवा सोपं असतं, लक्षात ठेवायचे. आता पहा 15 आणि 11 या संख्येला भाग जाणारी एकही संख्या नाही, दोन्ही संख्येला भाग जाणारी. म्हणून काय लिहूयात, आता 11 आणि 15 मध्ये मोठी संख्या कोणती आहे, तर मोठी संख्या आहे 15, म्हणून या ठिकाणी 15 लिहून घेऊयात. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या दोन संख्यापैकी मोठी संख्या मिळणार आहे, तर 15 गुणाकारामध्ये मसावी. आता पहा 15 त्रिक 45 किंवा 13 5 65, 65 5 हातचे आले मित्रांनो 6. थोडंसं लक्ष द्या. 13 5 65 किंवा 15 ने 13 गुणूयात. 15 त्रिक 45, 45 मित्रांनो 5 हातचे आला 4. परत 15 1 15, 15 4 किती 19, म्हणजे 195. काय असणार मित्रांनो या ठिकाणी, याचा असणार मित्रांनो काय असणार या ठिकाणी, याचा पहिली संख्या. म्हणजे आपल्याला विचार काय, दोन संख्येचे गुणोत्तर 15, 11 आहे, त्यांचा मसावी 13 असल्यास त्या संख्या शोधा. तर म्हणजे आपली पहिली संख्या आहे 195. ठीक आहे. दुसरी संख्या पाहिजे म्हणजे किंवा या ठिकाणी मोठी संख्या आपली आहे 195, कारण की मोठा 11 आणि 15 मध्ये मोठा कोण आहे 15 आहे, म्हणून 15 घेतले. आणि 15 म्हणजेच मोठी संख्या, म्हणजेच या ठिकाणी तो आला मोठी संख्या. आता 15 पेक्षा लहान संख्या या ठिकाणी आपल्याला पाहिजे, ती आहे मित्रांनो 11. आता 11ला काय करायचं आपल्याला, या ठिकाणी मसावीने गुणायचे, तर मसावीने गुणून घेऊयात. पहा 11 1 11, 11 शिले 1 हातचा आला 1, 11 1 13 1 13, सॉरी 13 1 13, 13 शिले 3 हातचा आला मित्रांनो 1, परत 13 1 13, 13 आणि 1 14, 143. म्हणजेच मित्रांनो दोन संख्येचे गुणोत्तर 15, 11 आहे व त्यांचा मसावी 13 असल्यास त्या संख्या शोधा. तर त्या संख्या 195 आणि 143 असणार त्या संख्या. तर आशा करतो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित पाहूयात. तर पुढचं गणित आपल्याला काय दिले, हे सुद्धा गणित खूप महत्त्वाचं आहे. दोन संख्येचे गुणोत्तर 90 आणि 118 असून मसावी 15 असल्यास त्या संख्या शोधा. आता हे सुद्धा गणित खूप महत्त्वाचं आहे, परंतु यामध्ये 90 आणि 18 या संख्येला संक्षिप्त करता आलं पाहिजे. आता 90ला जर आपण 18 ने भाग दिल्याच्या नंतर 18 पंचे 90 5 आणि त्याच्यानंतर 18 सकूम 48. 18 सकूम किती मित्रांनो 108.
म्हणजे 5/6 हे आलं मित्रांनो याचं गुणोत्तर. आता गुणोत्तर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 5 आणि 6 मध्ये मोठी संख्या आहे, या ठिकाणी 6 आणि लहान संख्या आहे 5. म्हणून जर आपल्याला लहान संख्या काढायची तर 5ला कितनं गुणून घ्यायचं मित्रांनो, 15ने, म्हणजे मसावीने गुणून घ्या. तर 15 × 5 = 75 आणि त्याच्यानंतर याला सुद्धा जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या काढायची, याला सुद्धा 15ने गुणूया. 15 × 90. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी दोन संख्येचे गुणोत्तर 90 18 असून मसावी 15 असल्यास त्या संख्या शोधा. तर त्या संख्या 75 आणि 90 त्या दोन संख्या असणार आहेत. तर आशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित पाहूयात. आता हे सुद्धा गणित पहा मित्रांनो, ह्या नोट्ससुद्धा तुम्ही कोर्स परचेस ज्या विद्यार्थ्यांनी केले त्यांना ह्या नोट्ससुद्धा त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर मिळणार आहेत, किंवा म्हणजे तुमचा एक ग्रुप केला जाईल त्यामध्ये मिळणार आहेत. आता पहा, दोन संख्या 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी 48, तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. पहा, दोन संख्येचे गुणोत्तर 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी 48 आहे, तर त्या दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्हाला हे गुणोत्तर लहान किंवा छोटं दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला संक्षिप्त रूप करायची गरज नाही, कारण की ऑलरेडी संस्थी आहे. म्हणजे तुमचं या ठिकाणी गणित सोडवणं अजून या ठिकाणी सोपं होणार आहे. मग काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 2 आणि 3ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, किंवा 2 आणि 3 ह्या खूप लहान संख्या आहेत, त्यामुळे कुठल्याही एका संख्येने भाग देण्याची आवश्यकता नाही. आता काय करायचं मित्रांनो, लहान संख्या काढत असताना 2 आणि 3 मध्ये लहान कोणी, 2 लहान आहे. मोठी संख्या काढताना 2 आणि 3 मध्ये मोठा कोण आहे, 3 मोठा आहे. आता काय करायचं, ह्या दोन संख्या शोधत असताना सर्वप्रथम लक्षात ठेवायचं, लसावी आणि मसावी दिला जातो आणि लहान आणि मोठी संख्या काढायची असते, त्यावेळेस नेहमी या ठिकाणी आपल्याला मसावीने भागणं हे गरजेचं असतं. ठीक आहे, मसावीने भागणं गरजेचं असतं. मग या ठिकाणी काय करायचं पहा मित्रांनो, दोन संख्या आहेत 2:3 प्रमाणात असून त्यांचा लसावी किती आहे मित्रांनो, 48 आहे. मग ज्यावेळेस यांचा लसावी 48 येतो, मात्र आपल्याकडे मसावी नाही, मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, हे 48 लिहून घ्या. 48. आता 48 लिहिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, 3 2 6, 3 2 6, तर 6 8 48, 6 8 मित्रांनो 48, 6 8 किती आला, 48. आता हे 8 आल्याच्या नंतर आता काय करायचं, तर मोठी असामायिक अवयव 8 गुणाकार जर केला तर मोठी संख्या भेटणार. लहान असामायिक अवयव गुणाकारामध्ये हे 8 जर केला तर लहान संख्या भेटणार. मग आपण लहान संख्या पाहूयात. तर पहा, 2 गुणाकारामध्ये 8 जर केला तर ते येते 16, आणि 3 गुणाकारामध्ये जर 8 केला, 3 गुणाकारामध्ये जर 8 केला तर 8 त्रिक येते 24. म्हणजेच 16 आणि 24 यांचा लसावी मित्रांनो या ठिकाणी येणार 48, आणि मसावी जर काढायचं जर सांगितला तर 16 आणि 24चा मसावी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आताच मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. पुढचं गणित पहा. आता पुढचं गणित मित्रांनो आपला पुढचा टॉपिक असणार आहे पाण्याची टाकी व नळ. आता हे गणित मित्रांनो तुम्हाला आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅच या ठिकाणी परचेस केले तर सर्व विद्यार्थ्यांना बॅचसोबत ही या ठिकाणी PDF सुद्धा तुम्हाला पाठवली जाणार आहे, म्हणजे तुमचा सराव करण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका महत्त्वपूर्ण आणि म्हणजेच 11व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. पुढचा आपला टॉपिक असणार आहे मित्रांनो पाण्याची टाकी व नळ. हा टॉपिक खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. अतिशय साध्या आणि सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार. याचे सुद्धा 2 ते 3 व्हिडिओ होतील, ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्टवर असणार आहेत. तर या ठिकाणी थांबतो. थँक्यू, धन्यवाद.